काय तुम्हाला सांगितलं नाही? मानसीला सांगून गेला की हे लग्न होणं शक्य नाही. हे इतके दिवस सगळं चाललंय, असा कसा निर्णय घेतला त्यांनी? हे बरोबर नाही. ही मुलं वाटेल तो काहीतरी निर्णय घेतात आपापसात आणि आपण तो पालकांनी मानायचा, याला काय अर्थच नाही. नाही, काल मोनाने फोन केला होता, आम्ही ऐकलं सगळं. तो आता कोणाशी या विषयावर बोलणार नाही. बरं, त्याच्या आईचं काय म्हणणं आहे? कारण आम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर ठरवल्या त्या व्यवस्थित. नाही, मी बोलतो त्याच्या आईशी फोन करून. अहो, त्याचा काही उपयोग नाहीये. आम्ही केला होता काल फोन. मग त्या काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या की आता सलीलनी निर्णय घेतलाय, त्यामुळे आता काही समजावून किंवा विचारून फायदा नाहीये. मग एवढंच? सलील काही असा घाईघाईत किंवा उगाच निर्णय घेणार नाही. आता तो म्हणतोय की तो तिला योग्य नाहीये, तर मग मला त्याचा निर्णय मान्य आहे. अरे असं कसं? काल दोघे मला भेटायला आले होते. अहो, त्या म्हणाल्या की दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. दोघेही सुखी राहावेत इतकीच अपेक्षा आहे. मग यावर आम्ही काय बोलणार? त्या असं कसं निर्णय मान्य करू शकतात? हे अत्यंत चुकीचं आहे. मला वाटतं काहीतरी गैरसमज झालाय. काहीतरी गडबड झाली असेल, ऐकण्यात म्हणा, बोलण्यात म्हणा. तू नको काळजी करू. मी बाबा आहे की नाही तुझा? मी बघतो काय करायचं ते बघतो. अरे माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आजी आजोबा तुम्ही काही काळजी करू नका. हे अशा अनेक कठीण प्रसंगातनं मी आतापर्यंत असा बाहेर पडलेला आहे. मी करून घेतो सगळं नीट. बाबा बसा ना. काय निर्मला का वैतागले? काय झालं? हो, ती मानसीची आठवण काढत होती बाबा. म्हणजे मानसी इथे असताना काम कसं व्यवस्थित व्हायचं, शिस्तीत व्हायचं. पण बाबा मी तेच सांगतोय तिला की आता ऍक्सेप्ट करायला हवं ना. ती इथे नाहीये, गेलीये ती बेंगलोरला. नाही. हा तेच. आणि बाबा प्लीज तुम्ही मला आग्रह करू नका लग्नाला यायला. कारण डॉक्टरांनी मला सांगितलंय की माझा पाय जो... काय म्हणाला तुम्ही? मी सुद्धा लग्नाला जाणार नाही. आपल्यापैकी कुणीच लग्नाला जाणार नाही. काय? सलीलनी तो नाही लग्न करणार आहे मानसीशी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.